सटाणा येथील कर्मवीर आबासाहेब तथा नाम सोनवणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। विद्यापीठाच्या 76व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे येथे झालेल्या विशेष सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले। महाविद्यालयाच्या आजी माजी विद्यार्थ्यांसह प्राध्यापक, सभासद व हितचिंतकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। शालेय उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पद्मश्री डॉक्टर शंकर अभ्यंकर, कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी, कुलगुरू डॉक्टर पराग काळकर यांच्या हस्ते मराठा विद्याप्रसारकचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, उपाध्यक्ष विश्वास मोरे, चिटणीस दिलीप दळवी, संचालक डॉक्टर प्रसाद सोनवणे, ॲडव्होकेट आर.के. बच्छाव, शालनताई सोनवणे, शिक्षणाधिकारी डॉक्टर नितीन जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय मेधने, उपप्राचार्य डॉक्टर नरेंद्र निकम, समन्वयक डॉक्टर राजेंद्र वसईत व प्राध्यापकांनी पुरस्कार स्वीकारला। नाविन्यपूर्ण उपक्रम, अनोखे संशोधन, उत्कृष्ट निकालाची परंपरा राखल्यामुळेच महाविद्यालयाची पुणे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील 3 जिल्ह्यांतून या पुरस्कारासाठी निवड झाली। हा पुरस्कार ग्रामीण भागातील अव्यावसायिक महाविद्यालय या श्रेणीमध्ये देण्यात आला आहे। स्मृतिचिन्ह आणि 1.5 लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे। डॉक्टर साहेबराव कांबळे, डॉक्टर S.B. आंधळे, प्राध्यापक निलेश पाटील, प्राध्यापक अमित निकम, डॉक्टर R.B. अहिरे, प्राध्यापक तुषार खैरनार, प्राध्यापक स्वप्नील शेंडगे, प्राध्यापक सागर माने, प्राध्यापक आदेश राऊत, प्राध्यापक संदीप कुरकुटे, दीपक वाघ आदी यावेळी उपस्थित होते। 10 ऑक्टोबर 2022 या दिवशी मी या महाविद्यालयात रुजू झालो आणि रुजू झाल्यानंतर विद्यार्थी हित लक्षात घेऊन विद्यार्थ्यांसाठी जेवढं चांगलं काम करता येईल असा सर्व आमच्या सहकाऱ्यांमार्फत आम्ही चंग बांधला आणि त्यानुसार कामकाज करत गेलो। त्याचा फायदा असा झाला की आमच्या महाविद्यालयाला जे काही 4थं नॅक मूल्यांकन आहे त्या नॅक मूल्यांकनामध्ये आम्ही A ग्रेड त्या ठिकाणी मिळवलेली आहे। त्याचप्रमाणे विद्यार्थी ह्या परिसरातील सर्व विद्यार्थी हे तळागाळातील सर्व मागासवर्गीय असे विद्यार्थी या ठिकाणी आहेत आणि सर्वात मोठी अडचण त्यांची ही पैशांची असते, आर्थिक अडचण त्या ठिकाणी असते आणि ती आर्थिक अडचण लक्षात घेऊन 2022 मध्ये मी ह्या महाविद्यालयामध्ये आल्या सर्व विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी संपर्क केला आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या CSR फंडातून त्यांना शासकीय मिळणाऱ्या शिष्यवृत्ती व्यतिरिक्त जवळपास 500 ते 550 विद्यार्थ्यांना 21,20,400 एवढे आर्थिक मदत विद्यार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळवून दिली। नॅक मूल्यांकन झाल्यानंतर शासनातर्फे जो काही मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम त्या ठिकाणी राबविण्यात आला। खरं तर आमचं हे वरिष्ठ महाविद्यालय आहे, परंतु या ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालय असल्यामुळे आणि त्याला UDAS आणि ते शालेय शिक्षण विभागाकडे येत असल्या कारणाने आम्ही सुद्धा या अभियानामध्ये सहभाग नोंदवला आणि सांगायला आनंद वाटतो की आमचं महाविद्यालय यामध्ये पात्र ठरलं। तालुका स्तरावर 1ला क्रमांक आणि जिल्हा स्तरावर 3य क्रमांक आमच्या महाविद्यालयाने रुपये 3 लाख रोख पारितोषिक आणि सन्मान चित्र त्या ठिकाणी सन्मान चिन्ह ह्या महाविद्यालयाला त्या ठिकाणी मिळवून दिलेलं आहे। त्यानंतर पुढच्या जे काही आदर्श महाविद्यालय ही संकल्पना ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ही दरवर्षी आपल्या स्थापना दिवसानिमित्त त्या ठिकाणी राबवत असते। पुणे विद्यापीठाच्या कक्षेमध्ये जवळपास 700 महाविद्यालय आणि 300 जे काही विविध प्रकारच्या संस्था आहेत। या संस्थांमधून त्या ठिकाणी ग्रामीण आणि शहरी विभागातून एक महाविद्यालय त्या ठिकाणी निवडलं जातं जे सर्वोत्कृष्ट त्या ठिकाणी काम करत असतं आणि त्यानुसार आम्ही त्या प्रस्ताव त्या ठिकाणी सादर केला आणि त्या प्रस्तावानुसार विद्यापीठाची समिती ही महाविद्यालयाला त्यांनी भेट दिली आणि महाविद्यालयामध्ये असलेल्या सर्व सुखसुविधा
असलेले प्रचंड असं क्रीडांगण, संपूर्ण जवळपास 40% परिसर हा पूर्ण हिरवळीने दाटलेला आणि विद्यार्थी हित हीच एक गोष्ट त्या समितीला त्या ठिकाणी सापडली. त्यामध्ये मग हिंदुस्थान पेट्रोलियमतर्फे जी काही आर्थिक मदत देण्यात आली, त्याचप्रमाणे बरेचसे आमचे खेळाडू हे राष्ट्रीय थरावर त्या ठिकाणी गेलेले आहेत. त्याच्यामध्ये सांगायला आनंद होतो की आमची एक गरीब विद्यार्थिनी सायली आयरे, जिने बॉक्सिंग या स्पर्धेमध्ये तिचा खेलो इंडियामध्ये तिची निवड झाली आणि तिला ते कांस्य पदक त्यांनी पटकावलेलं आहे. त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना जवळपास या हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपनीकडून 17 ते 17.5 लाख एवढी स्कॉलरशिप त्या ठिकाणी मिळवून दिलेली आहे. या सर्वच गोष्टी, या ठिकाणी असलेले गरीब विद्यार्थी, या ठिकाणी असलेले सर्व स्मार्ट क्लासरूम, विद्यार्थ्यांची घेत असलेली काळजी, विद्यार्थिनी वसतिगृह आणि संपूर्ण एकंदरच त्या ऑनलाईनच्या काळातील, करोना काळातील जे काही महाविद्यालयाने एक उत्कृष्ट कामकाज आपल्या व्हिडिओ लेक्चर्स किंवा त्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेला आहे, त्या सर्वांचा परिपाक हे आमचं महाविद्यालय या सर्व महाविद्यालयामध्ये सर्वोत्कृष्ट असं महाविद्यालय ठरलं आणि आम्हाला हा बहुमान सर्वोत्कृष्ट महाविद्यालय 2025 हा बहुमान विद्यापीठातर्फे त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्याबद्दल मी विद्यापीठ, त्याचप्रमाणे आमचे संस्था, विद्यार्थी, आमचे सर्व जे काही सहकारी, त्याचप्रमाणे माजी विद्यार्थी यांना मी त्या ठिकाणी खरोखर धन्यवाद देईल. या सर्वांच्या एकत्र प्रयत्नामुळेच या सर्व गोष्टी त्या ठिकाणी साध्य झालेल्या आहे. त्यामुळे यावर्षी आमच्या महाविद्यालयामध्ये जे आपलं महाविद्यालय आहे, पहिल्यांदाच पुणे विद्यापीठाचं विभागीय खेळासाठी जे काही विभागीय यजमानपद, हे यजमानपद ह्या महाविद्यालयाला मिळालेलं आहे. मी त्या जे काही यजमानपद मिळालं, नाशिक जिल्ह्याच्या सर्व क्रीडा स्पर्धा ज्या ठिकाणी विद्यापीठामध्ये घेतल्या जातात त्यांचा मी अध्यक्ष आहे आणि आमचे जे काही क्रीडा संचालक डॉक्टर नरेंद्र निकम हे त्याचे सचिव आहे. त्यामुळे एक चांगली घोडदौड या महाविद्यालयातर्फे सुरू आहे आणि ही घोडदौड अजून आम्ही चांगल्या पद्धतीने कशी पुढे नेता येईल यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू.